आनंदी, शालू, तुम्ही तिकडे एवढ्या दूर का उभ्या राहिलात? या कारमध्ये बसा. घरी जावं वाटत नाही का तुम्हाला आश्रमातून? इथलं वातावरण आहेच इतकं गोड, पण आपण पुन्हा येऊ नेक्स्ट संडेला. आता चला निघूयात. आऊ त्या दोघींशी बोलत होत्या. धैर्य तो मात्र तिच्याकडे पाहून गालात गोड हसत होता. त्याला वाटलंही नव्हतं ती अशी आज त्याला आश्रमात भेटेल. अनपेक्षित होतं सगळं तिचं असं त्याला भेटणं. पण तिची भेट झाली म्हणून तो प्रचंड खुश होता. तिच्यावरची नजर हटवत नव्हता तो. त्यात त्याच्या लाडक्या आऊंची चॉईस आणि त्याची चॉईस एक होती. त्यामुळे आनंद गगनात न मावण्यासारखा होता त्याच्यासाठी. आऊने त्या दोघींना त्यांच्याजवळ बोलवून घेतलं. तशा त्या आऊंजवळ आल्या. तो माझ्याकडेच पाहतोय ते कळत होतं तिला. त्यामुळे तिला नजर वर करून त्याच्याकडे पाहायला होत नव्हतं. हृदयात हुरहुर दाटून येत होती तिच्या. तो जवळ आसपास होता म्हणून. हृदय प्रचंड वेगाने धडधडत होतं. त्यात भर आऊने तिला हाताला धरून कारमध्ये पुढे बसवलं. आजी, मी मागे बसते, तुम्ही पुढे बसा, ती म्हणत होती. पण आऊने तिचं काही एक न ऐकता तिला जबरदस्ती पुढे बसवलं. शालू बस बोलत शालू आणि आऊ मागे बसला. तो पहिलाच ड्रायव्हिंग सीटवर जाऊन बसलेला. ती बाजूला बसताच त्याच्या चेहऱ्यावर गोड हसू पसरलं. ती मात्र त्याच्याकडे न पाहता खिडकीतून बाहेर पाहत होती. का कुणास ठाऊक, पण आता त्याच्याकडे पाहण्याची तिची हिंमत होत नव्हती. त्याला कळत होती तिची अवस्था. तो इतरांसाठी कितीही कठोर वागत असला तरी तिच्यासाठी खूपच सॉफ्ट होता आता. आनंदी, तो आवाज देतो तिला. तशी ती गच्च डोळे मिटून घेते. अरे देवा, हे काय म्हणतायत आता? आजीही सोबत आहेत. त्या काय विचार करतील माझ्याविषयी? यांनी आजीसमोर माझं नाव घेतलं. हे आजीचे नातू असतील तर? नाही, आहेतच. आम्ही दोघी आजींना बोललो होतो आम्ही कारखानीस इंडस्ट्रीमध्ये जॉब करतोय ते. म्हणजे आजींना अगोदरच माहीत होतं आम्ही त्यांच्याच कंपनीमध्ये जॉब करतोय ते. आताही आजीने मला पुढे का बसवलं असेल? त्यांच्या मनात नक्की काय चालू आहे? ती विचारांच्या गर्दीत हरवलेली असताना त्याने पुन्हा तिला आवाज दिला. आनंदी म्हणाला, कोणता विचार करतेस? तसं तिने चमकून त्याच्याकडे पाहिलं. नाही, कसलाच नाही, ती हळूच म्हणाली. किंचित त्याच्याकडे पाहून पुन्हा बाहेर पाहू लागली. तिचा नाजूक आवाज त्याच्या कानावर पडला आणि तो समाधानाने हसला. दिवसभराचा त्याचा थकवा तिचा आवाज ऐकून नाहीसा झाला. त्याच्या तोंडून स्वतःचे नाव ऐकून ती मनोमन खुश झाली. तिला आवडत होतं त्याने तिला आनंदी हाक मारलेली. आता तो तिच्या बाजूला झुकला. त्याला अचानक स्वतःजवळ पाहून ती सीटला मागे खेटून बसली. तुम्ही इतक्या जवळ का आलात माझ्या? ती कसं तरी म्हणाली. घाबरून तोंडातून शब्द फुटत नव्हते तिच्या. तो काही न बोलता तिच्या डोळ्यात पाहत होता. तुम्ही प्लीज मागे होता का? बोलली त्याला. आजी आणि शालू मागे होत्या म्हणून तिला खूपच लाजल्यासारखं होत होतं. पण तो तिचं न ऐकता तिच्या आणखी जवळ गेला. तिने भीतीने लगेचच डोळे गच्च मिटले. तिला तसं अवघडलेलं पाहून तो फक्त गालात हसला. त्याने तिच्या बाजूला सीट बेल्ट हलकाच तिच्या भोवती लावला आणि तो अलगद मागे झाला. त्याच्या जागेवर बसला. आनंदी, त्याने पुन्हा आवाज दिला. तसं तिने डोळे उघडून त्याच्याकडे पाहिलं. काही न बोलता क्षणात खिडकीतून बाहेर पाहू लागली ती. हृदयात धक 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 चालूच होतं तिच्या. तिला कळत नव्हतं तिला आता नक्की काय फील होतंय ते. पण तिची अवस्था मात्र घाबरलेल्या सशासारखी झालेली. ती खूप प्रेम करत होती त्याच्यावर. त्यालाही आपल्यात इंटरेस्ट आहे हे कळल्यावर तिने खुश व्हायला हवं होतं. आनंदाने नाचायला, उड्या मारायला हव्या होत्या. पण तसं काही न करता उलट आता तो आसपास आहे म्हणून तिला खूप भीती वाटत होती. हृदयात हुरहुर वाढलेली तिच्या. असं का होतंय मला? ती मनात स्वतःशीच बोलली. कारखानीस मेन्शन बाहेर येऊन थांबली तरी आनंदी धैर्यकडे पाहत नव्हती. आता तो कारमधून खाली उतरला आणि जंटलमॅनसारखा तिच्या बाजूने येऊन त्याने कारचा दरवाजा उघडला. तशी ती बाहेर आली. आऊ, शालूही उतरल्या. आनंदी शालूचा हात पकडून लगेच म्हणाली, आजी, आम्ही येतो आता. आनंदी बेटा, आत्ताच आलो आपण. एवढी का घाई करते जाण्याची? धैर्य सोडेल तुम्हाला. तुम्ही दोघे आता रात्रीचं जेवण करूनच निघा. आश्रमात मुलांसोबत खेळून खूप थकलात. प्रवास करून घरी जाल तुम्ही. थकायला होईल तुम्हाला. कधी स्वयंपाक करत बसाल तुम्ही? आजी, आम्हाला सवय झाली आता घरी गेल्यानंतर स्वयंपाक करायची. आनंदी म्हटली. ते काही नाही. आज
आज तुम्ही इथे माझ्या घरी जेवणार आहात, चला आतमध्ये. बोलतच आऊ त्यांचा हात पकडून त्यांना आत मेन्शनमध्ये घेऊन जातात. धैर्य शांत कारला टेकून उभा होता. तिघींकडे पाहत असतो तो. त्यालाही वाटत होतं आनंदीने थांबावं. नेहमी परकड बोलणारा तो आज मात्र तिला थांब बोलायलाही घाबरत होता. स्वतःमधील हा बदल पाहून त्याला त्याचंच नवल वाटलं. मी इतका बदललो असा विचार करत तो केसातून हात फिरून त्याच्या मागून आत आला. त्या दोघी आऊच्या रूममध्ये असतात. धैर्य त्याच्या रूममध्ये फ्रेश होऊन बसलेला असतो. ती आता माझ्या घरात आहे तरी माझ्यासमोर नाही किंवा तिला मला पाहता येत नाही म्हणून तो अस्वस्थ होतो. तो तिला आठवत विचार करत असतो. अंगावर साधारण गुलाबी रंगाचा अनारकली ड्रेस घातलेला तिने, पण तरी सुद्धा त्यात किती सुंदर दिसते ती. साधारण 20 वर्षांची असेल ती, पण दिसायला जणू अप्सरेसारखी आहे. आखीव रेखीव चेहरा आहे तिचा. उंचीही बऱ्यापैकी आहे, साधारण 5.5 फूट असेल. ती एखाद्या नाजूक बाहुलीप्रमाणे वाटत होती आज. तशी ती सुंदरच आहे, पण आज आणखी जास्त सुंदर दिसत होती. नैसर्गिक सौंदर्याची खाण आहे ती. सुडोल बांधा, चापेकळी नाक, स्ट्रॉबेरीसारखे ओठ, सिल्के लांब केस, काळेभोर बोलके डोळे. तिच्या डोळ्यांची तर गोष्टच वेगळी आहे त्याच्यासाठी. अबोल असणारी ती, पण तिचे डोळे सर्व काही त्याला सांगून जात असे. गावी असतानाही आणि आता सुद्धा त्या तिच्या बोलक्या डोळ्यांनीच तर वेळ लावलेलं त्याला तिचं. तो कधीच विसरला नव्हता तिला. ती कायम त्याच्या हृदयाजवळ होती. शरीराने एकमेकांपासून दूर असले तरी एकमेकांशी काही न बोलता सुद्धा मनाने ते कधीच एक झाले होते. तो स्वतःशीच बोलतो, जाऊ का मी आऊच्या रूममध्ये? पण आऊ हसेल मला. काय बोलेल ती माझ्याविषयी? नाही, नको तो म्हणतो. पण मी काय करू मग आता? काय करू मी काय केलं तर ती माझ्याजवळ येईल, माझ्या नजरेसमोर असेल ती. तो विचार करत होता, पण त्याला काही सुचत नव्हतं. तेवढ्यात आऊच त्याच्या रूम बाहेर येतात आणि त्या धैर्याला आवाज देतात. नेहमी रूमचा दरवाजा लावून घेणारा तो आज मात्र दार उघडं ठेवून बसलेला. त्याच्या रूमचं दार उघडं पाहून आऊ काय समजायचं ते समजला. तो आता दारात येऊन बाहेर पाहतो. त्या समोर उभ्या असतात. अरे, मी आणि शालू आम्ही दोघी जरा बाहेर जाऊन येतो. तू आनंदीसोबत बोलत बस. बोलून आऊ आणि शालू आनंदीला धैर्याच्या रूममध्ये ढकलून पटकन तिथून निघून जातात. आऊ आणि शालूचं हे कधी ठरलं ते आनंदीसाठी सरप्रायझिंगच होतं. ती काही बोलणार त्या अगोदरच त्या दोघी तिथून निघून गेल्या. आनंदीला त्याच्या अंगावर ढकलून त्या निघून गेल्या, पण तिच्या स्पर्शाने त्याच्या शरीरातून करंट पास झाला. तिचीही अवस्था काही वेगळी नव्हती. त्याचा स्पर्श होताच तिच्या अंगावर रोमांच उभा राहिलेला. अतिशय शहारली ती, तरी क्षणभर ती घाबरून गेली. त्याच्यापासून पटकन बाजूला झाली. त्या दोघींच्या दिशेने जाण्यासाठी वळली तसा तो पटकन तिचा हात पकडून तिला आवेगाने स्वतःजवळ खेचतो. ती पुन्हा त्याच्या अंगावर येऊन आदळते. तुम्ही काय करता हे? ती हळूच बोलून त्याच्या जवळून दूर जाण्याचा प्रयत्न करू लागते, पण यावेळेस त्याची तिच्यावरची पकड मजबूत होती. ती धडपडत होती दूर होण्यासाठी, पण तो तिला दूर जाऊ देत नव्हता. तुम्ही सोडा ना प्लीज मला, ती रिक्वेस्टच्या स्वरात म्हणाली. कुठे निघालीस लगेच? मी केव्हापासून तू माझ्या जवळ येण्याची वाट पाहतोय. नाही सोडणार मी तुला, आणि लगेच जाऊ तर अजिबात नाही देणार, तो म्हणाला. तसं तिने हलकीच नजर वर करून त्याच्याकडे पाहिलं. तो तिच्याकडे पापणी न लावता पाहत होता. त्याला स्वतःकडे इतक्या प्रेमभऱ्या नजरेने पाहताना पाहून ती पटकन नजर खाली झुकवते. तसा तो तिची हनुवटी पकडून तिचा चेहरा वर करतो. तिचं अंग या क्षणी थरथरत असतं. ते जाणवत होतं त्याला. आनंदी, एवढी का घाबरलीस तू? मला माझ्यावर प्रेम करतेस ना, तरी तू एवढी घाबरलीस? नाही, मी नाही घाबरली, ती म्हणते. तो विचारतो तिला, नक्की? ती हो म्हणते. मग ठीक आहे, पण तू एवढी थरथरते का? तो बोलतो. कुठे नाही तर, ती म्हणते. तुला खोटं बोलायला नाही जमत आनंदी. मला आजींकडे जायचं आहे. त्या मला इथे तुमच्या रूममध्ये एकटीला सोडून अशा कशा जाऊ शकतात? ती म्हणाली. आनंदी, ती माझी आऊ आहे आणि मी आऊला सांगितलंय आपल्या दोघांविषयी सगळं. काय? ती आश्चर्याने म्हणते. काय सांगितलं तुम्ही त्यांना? ती विचारते. तुला ऐकायचं आहे? तो म्हणतो. ती त्याच्याकडे पाहत हो म्हणते. तो थोडा पुढे होऊन रूमचा दरवाजा लावतो. तुम्ही दरवाजा का लावत आहात? ती म्हणते. घाबरू नकोस, मी काही नाही
करणार तुला बोलतो तो. त्याच्या 2 हातांवर तिला उचलतो पटकन. तुम्ही सोडा मला, असे काय वागत आहात तुम्ही, ती बोलत असते. तो तिला आता अलगद बेडवर बसवतो आणि तिचा हात हातात घेऊन त्यावर चुंबन घेतो. तशी ती शाळते. हात पटकन मागे घेते. तो म्हणतो, आनंदी, मी प्रेम करतो तुझ्यावर. मला तुझ्यासोबत लग्न करायचं आहे. ती त्याच्या नजरेत एकटक पाहत असते आता. काय झालं? असं का पाहतेस माझ्याकडे? तिला स्वतःमध्ये हरवलेलं पाहून तो विचारतो तिला. नाही, काही नाही. लाजून नजर खाली झुकवते आणि बोलते. गाल गुलाबी गुलाबी झाले होते तिच्या आता. आपलं लग्न नको, तुमच्यासोबत लग्न मी डिझर्व नाही करत तुम्हाला. मी स्वार्थी झालेली, तुमचा जीव वाचवलेला मी, म्हणून मी तुमच्यावर माझा हक्क आहे असं समजत होती. पण आता माझा विचार बदललाय. तुझं माझ्यावरचं प्रेम खोटं होतं का? त्याने विचारलं तिला. तसं ती पटकन, नाही, खोटं माझं प्रेम. मग आता का विचार बदलला तुझा? तो बोलतो, तुमची आणि माझी बरोबरी कुठेच कशातच नाही होत. मी तुमच्यावर प्रेम करते म्हणून माझ्या हट्टासाठी, माझ्या स्वार्थासाठी मी तुमच्या आयुष्यात नाही येऊ शकत. तसा तो पटकन तिच्या ओठांवर बोट ठेवतो. बोलतो, बस, आता एकही शब्द नाही. इथून पुढे तू कधीच असा विचार नाही करणार. मी खूप प्रेम करतो आनंदी तुझ्यावर, स्वतःपेक्षाही जास्त. तू मला माझ्या आयुष्यात हवी आहेस. आऊनंतर मी कोणावर प्रेम करत असेल तर ते फक्त तुझ्यावर. आनंदी, तुझ्या अगोदर माझ्या आयुष्यात कोणतीच स्त्री नव्हती आणि इथून पुढे नसणार आहे. माझ्या आयुष्यात फक्त तूच असणार आहेस. त्याचं बोलणं ऐकून तिला बरं वाटतं. त्याच्या डोळ्यांमध्ये तिला दिसत होतं तिच्यासाठीचं प्रेम. तो हलकेच तिच्या कपाळावर ओठ टेकवतो. तशा तिच्या पापण्या आपोआप जुळल्या जातात. तो तिच्यापासून मागे होतो तशी ती त्याच्याकडे हलकेच डोळे उघडून पाहते. आनंदी, तू खूपच सुंदर आहेस. अगदी भावलीसारखी दिसतेस तू, तो बोलतो तिला. तशी तिच्या गालावर लाली पसरते. गाल गुलाबासारखे होतात तिचे. मी जाऊ का? ती काहीतरी बोलायचं म्हणून बोलते. तो समोर होता म्हणून तिला काही सुचत नव्हतं बोलायचं. ती बोलली आणि त्याने त्याच्या हातातील तिचा हात सोडला आणि म्हणाला तिला, जा. तसं नजर वर करून नाराज होत तिने त्याच्याकडे पाहिलं. तिला तसं पाहून तो थोडा मोठ्यानेच तिच्यावर हसला. तशी ती तोंड फिरवून बसली. तो तिचे खांदे पकडून तिला स्वतःकडे वळवत होता. तशी ती थोडं लटक्या रागात म्हणाली, काय करताय? तिला रागवताना पाहून तो म्हणतो, तुला रागवताही येतं आनंदी? तुला नाही कळत का मी काय करतोय ते? तिला स्वतःकडे फिरवत तो म्हणाला तिला, अगं वेडाबाई, मला माहिती आहे मी तुझ्याजवळ आहे ते तुला आवडतंय. मग तरीही उगाचच कशाला विचारतेस मला मी जाऊ का म्हणून? मी तर तुला मगाशीच सांगितलं आहे मी तुला नाही जाऊ देणार असं. तो बोलला तसं तिने वळून त्याच्याकडे पाहिलं. त्याने तिचा चेहरा ओंजळीत पकडला आणि तो तिच्याकडे एकटक पाहत तिच्याजवळ झुकला. आता तो तिच्या ओठांवर किस करणारच असतो तशी ती पटकन चेहरा फिरवते आणि उठून उभी राहते. तसा तोही उठला आणि त्याने विचारलं तिला, आनंदी, काय झालं? ती काही न बोलता त्याच्यापासून आणखी दूर जाऊन उभी राहिली. त्याचं असं तिच्या इतक्या जवळ येण्याने गोंधळलेली ती. तो तिच्याजवळ येऊन म्हणाला तिला, आय एम सॉरी आनंदी, मी माझ्या भावनांना आवर घालायला हवा होता. नाही, तसं काही नाही, पण आज नको. ती नजर चोरत म्हणते, आनंदी, मला तुझ्याबद्दल स्पेशल फिलिंग्स आहेत. आय लव्ह यू आनंदी. तो म्हणाला तिला. तशी ती आय लव्ह यू टू म्हणाली त्याला. आता त्याने तिला लगेच मिठी तोडलं आणि समाधानाने मिठी मारली त्याने तिला. तिचेही हात हळूवार त्याच्या पाठीवर स्थिरावले. काही वेळ दोघे एकमेकांच्या मिठीत हरवले. ती आता त्याच्यापासून बाजूला होऊन बोलते, मी माझ्या बाबांना काहीच नाही सांगितलं आपल्याविषयी. त्यांना सांगायला हवं पहिलं मला. माझ्या आयुष्यात ते एकटेच माझे आहेत. त्यांचा खूप जीव आहे माझ्यावर. तुम्ही माझ्यासोबत लग्नाचा विचार करत आहात हे पहिलं माझ्या बाबांशी बोलावं लागेल तुम्हाला. हो, बोलेल ना, तो लगेच म्हणाला. कधी जायचं तुझ्या बाबांना भेटायला? की एक काम करू, त्यांनाच इकडे बोलवून घेऊ का? कार पाठवतो मी त्यांना आणायला. नाही, नको, ते नाही येणार स्वतःहून. त्यांना भेटण्यासाठी गावी जावं लागेल आपल्याला, ती बोलली. ते दोघे बोलतच असतात तेवढ्यात आऊ आणि शालू पुन्हा येतात तिथे. धैर्यच्या रूमच्या दारावरची बेल वाजवतात तसा धैर्य पटकन दार उघडतो. आऊ म्हणतात, आनंदी, मला माहिती आहे तुम्ही दोघे एकमेकांवर प्रेम करतात ते, म्हणूनच तर मी तुला धैर्यजवळ सोडून गेली. मग लग्न कधी करताय? काय ठरलं की नाही तुमच्या दोघांचं? आऊ आता धैर्यकडे पाहत म्हणतात, लग्नाची तारीख तू ठरव आऊ. तू मोठी आहेस, ठीक आहे.
गुरुजींना कॉल करून विचारेल मी, आऊ म्हणतात. आता चौघे एकत्र बसून गप्पा करत बसतात. थोड्या वेळानंतर डिनरसाठी ते चौघे खाली येतात. धैर्य आज वेळेत डिनरसाठी आला ते पाहून सीता, हेमा आणि प्रमोदचे डोळे मोठे होतात. ह्या दोघी इतक्या रात्रीपर्यंत घरी असा विचार करून प्रमोद आणि सीता त्या दोघींकडे पाहतच राहतात. हेमा तर रागाने तळपत असते आनंदीला समोर पाहून. ही फडतूस एम्प्लॉई इथे धैर्याच्या घरी कशी, हेमा मनात विचार करत असते आणि आनंदीकडे अतिशय रागाने पाहून आतल्या आत जळत असते. कथेचे पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. कथा आवडल्यास लाईक, शेअर आणि कमेंट करायला विसरू नका. कथेचे यापूर्वीचे सर्व एपिसोड प्लेलिस्टमध्ये सेव्ह आहेत. धन्यवाद.